नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात राजेंद्र खैरनार यांच्या त्रिकोणातील बिंदू या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात राजेंद्र खैरनार लिखित कोंडवाडा. पांडुतात्या ग्रामपंचायतीची कामं करायचा. छोट्या गावाची छोटी ग्रामपंचायत. त्यावेळी ग्रामपंचायतच्या सेवकाला, ज्याला कोतवाल म्हणायचे, त्याला नाममात्र पगार मिळायचा. हा पगारही कधीच वेळेवर मिळायचा नाही. तशी पगाराची एक तारीख असायची, पण ती फक्त नावाला. जेव्हा सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्यापैकी कोणी मनावर घेईल तेव्हा त्याचा पगार होईल. खरं तर ग्रामपंचायतीची नोकरी करणं म्हणजे घरची भाकरी खाऊन गावची फुकट सेवा करण्यासारखी गोष्ट होती. त्यामुळे कोतवाल म्हणून नोकरी करायला गावातला कोणीही तयार नसायचा. बरं, दुसऱ्या गावचा कोणी माणूस कोतवाल म्हणून येणारही नाही आणि चालणारही नाही. त्याची फुकटची पायपीट व्हायची. कोतवाल गावातलाच हवा. हाक दिल्याबरोबर रात्री बेरात्री चावडीवर हजर होणारा. जसं महादेवाच्या मंदिरापुढे नंदी, तसा चावडीच्या पुढे कोतवाल. एकाशिवाय दुसऱ्याला शोभा नाही. त्यातही कोतवालाचं महत्त्व अनन्यसाधारण. कोतवाल असला म्हणजे चावडी जिवंत वाटते. सरपंच चावडीवर आले, ग्रामसेवक आले, पण कोतवाल आला नाही तर मग सरपंच ओरडणार कोणावर? प्रत्येक पंचाच्या घरी जाऊन मीटिंग प्रोसिडिंगवर सह्या घेणार कोण? पंचांना चहा तंबाखू कोण देणार? एक नाही, हजार प्रश्न. कोतवाल नसेल तर चावडीला महत्त्वच काय? सरपंचाला सरपंच असल्यासारखं वाटेल तरी का? थोडक्यात, गाव छोटं, ग्रामपंचायत छोटी, पण कोतवालाचे माथी कामं मात्र मोठी. पायपीट तर विचारू नका. गावात राहणारे पंच 1-2च. इतर पंच राहायला शेतात. कोणी 2 मैलांवर, कोणी 4 मैलांवर. सरपंच रोज पंचायतीत येऊन बसणार. काम असो नसो, म्हणजे नसायचंच, पण पंचायतीत येऊन बसलं नाही तर सरपंच नसायचा ना. गल्ली बोळातून फिरताना सरपंचाला कोणी तात्या म्हणून हाक मारणार, कोणी मामा म्हणून हाक मारणार, तर कोणी चक्क नावानं हाक मारणार. नातेसंबंध आणि वयोमानानुसार संबोधन ठरलेलं असायचं, पण पंचायतीत बसलं की सगळे त्याला सरपंच म्हणून मान देणार. खुर्चीचा महिमा असतो ना, तो असा. पांडुतात्या दारात लगबगीनं उभा असायचा. दुपारी 12-1 पर्यंत पंचायत उघडी असायची. भूक लागली की मग सरपंच, ग्रामसेवक घराची वाट धरणार. तोपर्यंत कामासाठी आलेल्या लोकांची गर्दीही कमी झालेली असायची. सगळे बाहेर पडले म्हणजे मग कोतवाल पंचायतीला कुलूप घालणार आणि मग घरला निघणार. गावाच्या पूर्वेला जी भिलाटी होती तिला छोटी भिलाटी म्हणत पांडू छोट्या भिलाटीत राहायचा. मातीच्या भिंतीवर उभी राहिलेली आणि उसाच्या पाचाटानं शाकारलेली पांडुतात्याची झोपडी पंचायतीपासून हाकेच्या अंतरावर होती. पण तिथपर्यंत जात जात कोण गावचा बाजीराव आडवा येणार नाही आणि तात्याला काही काम सांगणार नाही असं कधीच व्हायचं नाही. तात्याला गाडीभर कामं असायची. सगळ्या गावाला वाटायचं पांडुतात्यानं आपलं काम ऐकावं. पंचायत पगार देते ते गावच्या कामासाठी ना, मग केलं एखादं काम माझं तर काय बिघडलं? माझं काम ते सुद्धा गावाचंच काम. पण त्याचा पगार होतो का नाही, झाला तर किती होतो, याबाबत कोणीही चौकशी करत नसे. ज्याचं काम पांडुतात्यानं केलं त्याला क्षणभर आपण गावचा सरपंच असल्यासारखं वाटायचं. त्याची छाती 2 इंचांनी फुगायची. काम नाही केलं तर मात्र लोक पांडूला शिव्या देत. सरपंच शिव्या देतात, मग आपण का नाही, असा सरळ सरळ हिशोब होता. पांडुतात्या कधी कोणाला नाही म्हणायचा नाही, पण त्याच्याही मर्यादा असत. माणूस असतो. पंचायतीची कामं बघायची का गावकऱ्यांची खाजगी कामं करायची? बरं, गाव छोटं, पण गावाच्या सीमा दूरपर्यंत. त्यात कधीकधी तालुक्याला जायला लागायचं, 6 कोस दूर. एसटीला पैसे मिळायचे नाहीत. सरपंचांना बऱ्याचदा स्वखर्चानं तालुक्याला जायला लागायचं. त्यात बिचारा पांडुतात्याला कोण एसटीचं भाडं देणार?
पंचायतीकडे निधी असा काही नव्हताच. पांडुतात्याची पायपीट खूप व्हायची. आधीच कोतवालाची अशी फरफट व्हायची, त्यात ग्रामपंचायतीला फोन मंजूर झाला. नवीनच होता गावासाठी फोन. तालुक्याहून जिल्ह्याहून कधीही कोणाचाही फोन यायचा. यात खरंच कामासाठी म्हणून आलेले कमी आणि नसत्या चौकशा करणारे फोन जास्त. बरं, दुपारी 1 नंतर फोन आला तर पांडुतात्याची धावपळ व्हायची. फोनची टिरिंग रिंग वाजली की मुलं काय मोठी माणसं काय सगळ्यांचा घोळका चावडीवर जमा होई. कोणीतरी फोन केलाय म्हणजे तो महत्त्वाचा असणार आणि फोन नाही उचलला तर फार मोठं नुकसान होणार अशी सगळ्यांची भावना असायची. त्यामुळे फोन आला असा एकच गलका सुरू व्हायचा. तात्या आत्ता कुठे घरी पोचून जेवायला बसलाय तोपर्यंत 2-4 पोरं धावत यायची, फोन आला. मग तात्या धावत पळत पंचायत गाठणार. चावी तात्याकडे असायची. तात्यानं दार उघडलं की मुलांची कोण स्पर्धा लागायची रिसिव्हर उचलण्यासाठी. ज्याच्या हातात रिसिव्हर यायचा तो स्वतःला भाग्यशाली समजायचा. आपण फोनवर बोललो हा त्याला आनंद. बऱ्याचदा तात्या येईपर्यंत फोनची रिंग बंद झालेली असायची. मग तासनतास रिंगची वाट बघत बसायचं. आणि वाट बघूनसुद्धा फोन परत येईल असं नाही ना. पांडूची भूकमोड मात्र व्हायची. तात्यावर फोन उचलण्याची कधी वेळ आली नाही. फोन कसा घ्यायचा, काय बोलायचं तात्याला काही माहिती नव्हतं. तरी तात्या 2रीपर्यंत शाळेत गेलेला. छोट्या भेलाटीतून शाळेत जाणारा पांडू पाहिलाच. मोठ्या भेलाटीतनं 1-2 जायची शाळेत, पण कधीतरी. पांडूला त्याच्या चुलत्यांनी रूपचंदनी शाळेत दाखल केलं खरं, पण जी कामं त्याला घरी करायला लागायची तीच शाळेत पण करायला लागायची. पाटलाची, सरपंचाची, मास्तरांची पोरं कधी पिशव्या भरून शेंगा आणत, कधी बोरं आणत, कधी चिंचा आणत, वर्गात खाऊन कचरा करत. गुरुजी वर्गात आले की ओरडायचे, कोणी कचरा केला रे भाऊ. मग गुरुजी गावात लोकप्रिय झालेल्या शिव्या देत. सगळा वर्ग शांत होई, कोणी बोलत नसे. मग गुरुजी सगळ्यांना उभं करून शिक्षा करणार. प्रत्येकाने हात पुढं करायचा आणि वेताच्या छडीनं मार खायचा. मुलींनाही मार बसायचा. सगळे हात सोडत गप्प बसत. गुरुजींचा राग थोडाफार शांत होई. मग गुरुजी पांडूकडे वळून म्हणणार, पांड्या. कधीतरी पांडूनं आपल्या चुलत्यांना विचारलं की माझं नाव पांडुरंग का ठेवलं. तर रूपचंद म्हणाला, अरे पांडुरंग हे पंढरपूरच्या देवाचं नाव आहे, लय दूर आहे म्हणतात. तुझा जन्म झाला ना त्या दिवशी होती एकादशी. गावातल्या आया बाया म्हणल्या पोरगं भाग्याचं आहे, एकादशीला जन्मलंय, ठेवा नाव पांडुरंग. झालं, सगळे तुला पांडुरंग म्हणायला लागले. मग झालं तुझं नाव पांडुरंग. गुरुजी आवाज देत होते, अरे पांड्या. एकदा तर शाळेत कोणीतरी मोठे साहेब आले होते शाळेची तपासणी करायला. साहेब खुर्चीवर बसले होते आणि गुरुजी हात बांधून त्यांचे शेजारी उभे होते. साहेबांनी वर्गात किती आदिवासी मुलं आहेत असं विचारताच गुरुजींनी लगेच आवाज दिला, पांड्या उभा राहा. साहेबांनी गुरुजींना झापलं होतं. मुलांना नीट नावानं हाक मारत चाला तिथल्या तिथे त्यांना बजावलं होतं. गुरुजींनी हो हो म्हटलं. साहेब आले तसे गेले, पण गुरुजींची सवय काही गेली नाही. पांड्या, अरे पांड्या, अरे मागापासून आवाज देतोय, काय बाहेर राह काय. चल कोपऱ्यातला झाडू घे आणि सगळा वर्ग स्वच्छ कर. पहिलीचा वर्ग, पहिलीतली ती निष्पाप मुलं. पण ही निष्पाप मुलं कधी झाडू हातात घेत नसत. जेव्हा केव्हा वर्ग स्वच्छ करायचा असेल तेव्हा पांडूचंच नाव घेतलं जाईल. एकदा तर पांडुरंग 2रीत असतानाची गोष्ट. पहिलीच्या वर्गातली कुसुम त्या दिवशी आपल्या 4 वर्षाच्या अंगठ्या चोख्यात चुलत भावाला शाळेत घेऊन आली होती. 5 वर्षे वय झाल्याशिवाय शाळेत प्रवेश नसायचा. बरं, पोरगा पोरगी 5 वर्षाची झाली आहे का नाही हे गुरुजींनाच ठरवावं लागेल. कोणाकडे जन्मदाखला वगैरे नसायचा. जन्मतारीखसुद्धा माहिती नसायची. हा माझ्या लग्नानंतर 3.5 वर्षांनी झालेला आहे, हा दुष्काळात जन्मलेला आहे, याची वटपौर्णिमेला साठवाई पूजलेली आहे, आता ही बघा महादेवाचं मंदिर बांधलं त्या सालातली. अशी सगळी गंमत असायची. आपली मोठी भावंडं शाळेत जातात म्हणून कधी कधी लहान भावंडंही त्यांच्या पाठीमागे लागत.
बऱ्याचदा घरी कोणी सांभाळायला नसलं की मोठी माणसं लहान्यांना कोणाबरोबर तरी शाळेत पाठवून देत. गुरुजी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत. त्या दिवशी कुसुमचा भाऊ शाळेत येण्यासाठी रडत होता. नाही न्यावं तर तिला भावाला सोडून शाळेत जाता येणार नाही, म्हणून बिचारी कुसुम त्याला घेऊन शाळेत आले. त्याचा बहुतेक शाळेचा तो पहिलाच अनुभव असावा. शाळा काय असते, गुरुजी काय करतात, त्याला यातलं काही माहिती असायचं कारणच नव्हतं. कुसुम पहिलीच्या वर्गात होती. दिवाळीच्या सुट्टीनंतरचा दुसराच दिवस असेल कदाचित. पहिलीच्या वर्गाला कुलकर्णी गुरुजी शिकवायचे. कुलकर्णी गुरुजींच्या हातात पुस्तक कमी आणि छडी जास्त वेळ असायची. त्यांना म्हणे इन्स्पेक्टर व्हायचं होतं, पण ते काही जमलं नाही म्हणून शाळेची नोकरी धरली होती. शिस्तीचे मोठे भोगते होते. त्यांच्या लेखी शिस्त म्हणजे मुलांनी आपल्यापुढे हूं का चू करता कामा नये. त्यासाठी छडीचे फटके उत्तम. मुलांमध्ये मार्का गुरुजी म्हणून ते प्रसिद्ध होते. आता कुसुमच्या भावानं गुरुजींच्या हातातली छडी बघितली, तिचा एक दोघांवर वापर बघितला आणि तो कमालीचा शांत झाला, एकदम शांत. भयानक भीतीतून अशी शांतता जन्म घेते. त्याच्यासाठी शाळेची ही पहिली ओळख. अंगठा तोंडात घालून शांत बसून राहिला तो, स्तब्ध. गुरुजींच्या आवाजानेच तो चांगला घाबरलेला होता. गुरुजी बाराखडी शिकवत होते. त्यांनी कुसुमला फळ्यावर काय लिहिलंय ते वाचायला सांगितलं. कुसुम घाबरलेली, दिवाळीच्या सुट्टीत सगळं विसरलेली. तिला काही वाचता आलं नाही. तिने काहीतरी चुकीचं उत्तर दिलं, पण गुरुजींची छडी नाही चुकली. तिच्या हातावर सपासपा 2-3 छड्या बसल्या. कुसुम लागली रडायला. तिचं रडणं बघून तिचा अंगठा चोखणारा चुलत भाऊ अधिकच घाबरला. अंगठा नुसताच तोंडात धरून घाबरलेल्या नजरेनं गुरुजींकडे बघत राहिला. गुरुजी जाईल तिकडं त्याची मान वळत होती. काय झालं, कसं झालं कोणास ठाऊक, पण त्याची चड्डी ओली झाली. ते बघून मागे बसलेली कासाराची नंदा ओरडली, गुरुजी गुरुजी. कुसुमचा भाऊ चड्डीत हागला. सगळा वर्ग हसायला लागला. कुसुमला कसं तरीच झालं. ती उठली आणि आपल्या भावाला घेऊन पटकन शाळेतनं बाहेर पडली. पण आता वर्गातली शी कोण काढणार? तेव्हा शाळेत शिपायाची नेमणूक वगैरे नसायची. संडास बाथरूम असायचा तर प्रश्नच नव्हता. सगळ्या गावात एकही संडास नव्हता. पहिलीच्या वर्गातनं पांडूला बोलावणं आलं. असेल काहीतरी काम म्हणून पांडू रमत गमत पहिलीच्या वर्गात हजर झाला. कुलकर्णी गुरुजींनी त्याला दमात घेत आदेश दिला, जा माती घेऊन ये, आणि हातातल्या छडीनं दाखवत म्हणाले, ही घाण शाळेच्या बाहेर नेऊन टाक. पांडूला प्रश्न पडला की हे काम मलाच का सांगितलं? मी दुसरीच्या वर्गात शिकतो, हा वर्ग तर पहिलीच आहे. क्षणभर पांडू तसाच उभा राहिला. तसे गुरुजी ओरडले, अरे जा म्हणतोय ना. पांडू वर्गाच्या बाहेर पडला. माती घ्यायला म्हणून पांडू बाहेर पडला. तो आजपर्यंत शाळेत परतलाच नाही. पांडूनं शाळा सोडली. मग कुठे बकऱ्या चारायला जा, कुठं आईबरोबर गवत कापायला जा, कुठे सरपण गोळा करायला जा. काही दिवसांनी तो आईबरोबर रोजानं कामाला जायला लागला. भिलाटीतली त्याच्या वयाची पोरं तेव्हा गाई म्हशी बकऱ्या चरायला घेऊन जात. पांडूला वया पुस्तकाचं पेन पेन्सिलचं वेड, पण शाळा सुटली. एक दिवशी तो चुलत्यांबरोबर म्हणजे रूपचंदबरोबर पंचायतीत गेला. रूपचंदला 3 मुली आणि 1 मुलगा होता. मुलगा लाल्या नाच्याहून तमाशात गेला. तमाशातला नाच्या म्हणजे डोक्यावर केस वाढवून, दाढी मिशी काढून, साडी नेसून बाईची भूमिका करणारा गडी. हा लाल्या परत घरी आलाच नाही. परत आला असता तरी त्याला घरात कोणी घेतलं नसतं. नाच्याला घरात कोण घेणार? गावात एखाद्या मुलानं डोक्यावरचे केस वाढवले की त्याची आई हमखास लाल्याचा उद्धार करणार. मेल्या, केस वाढवून लाल्याबरोबर काय नाचायला जायचं आहे का? जा केस कापून ये, नाही तर मारक्या म्हास्तराला तुझं नाव सांगती. लाल्याला आपण कुठल्या समाजात राहतो याची कल्पना असावी, त्यामुळे तो कधी गावी आलाच नाही. आपल्यामुळे घरच्यांना मानसिक त्रास नको असा त्यांनी विचार केलेला असावा. दुसरीकडे रूपचंदच्या मुली आपापल्या सासरी नांदत होत्या, त्यामुळे त्यांच्या घरी हाताखाली काम करणारं असं कोणी नव्हतं. छोटं मोठं काम असलं की रूपचंद पांडूला हाक मारी, पांडू ते काम करून दे. चुलते खुश होत. त्यातूनच ते त्याला आपल्याबरोबर चावडीवर घेऊन जायला लागले. शाळा सुटलीच होती, तोही चावडीवर जाऊन बसे.
त्याचा बराचसा वेळ चुलत्यांबरोबर चावडीवर जाई. 5-6 वर्ष अशी गेली. पांडूचे चुलते थकले होते. आता त्यांना धावपळ करणं जमत नव्हतं. वाढत्या वयामुळे ऐकायला सुद्धा कमी येई. त्यांच्या कमी ऐकू येण्यामुळे अनेक गमती जमती घडत. एकदा सरपंचांनी त्याला एका अर्जावर खालच्या आळीच्या पंच कांताबाईचा अंगठा आणायला पाठवलं, तर तो गेला वरच्या आळीतल्या शांताबाईकडं. आता शांताबाई मोडकी तोडकी सही करायची. प्रौढ साक्षर वर्गात जायचा फायदा होता तो. जेव्हा प्रौढ साक्षर वर्ग सुरू झाले तेव्हा वर्गात शांताबाई एकटी बाई माणूस, बाकी सगळे बाप्पे होते. बायका म्हणायच्या नवरा मेला आणि म्हातारी शाळेत चालली, पण शांताबाईंनी तिकडे लक्ष नाही दिलं. 6 महिन्यानंतर प्रौढ साक्षर वर्ग पण बंद झाले. शांताबाईला लय वाईट वाटलं होतं, पण त्या शिक्षणाचा आज तिला फायदा झाला होता. कोतवालानं कागद पुढं करताच अंगठ्याऐवजी शांताबाईंनी आपली सही केली. सही तर सही, कोतवालाला काय फरक पडतोय. सरपंचानं ती सही बघून प्रश्न पडला की अंगठेबद्दल कांताबाई सही केव्हापासून करायला लागली. विचारल्यावर कोतवालानं काय तो खुलासा केला आणि सरपंचाने डोक्यावर हात मारून घेतला. असंच एकदा ग्रामसेवकाच्या पॅडची शाई संपली होती. हा ग्रामसेवक सरकारकडनं मिळालेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरी नेऊन ठेवत होता, कारण त्या घरीसुद्धा उपयोगी पडत ना. त्याला घरी जाऊन शाई आणायला सांगितलं. शाईच्या ऐवजी त्यांनी ऐकलं बाई. तो ग्रामसेवकाच्या घरी गेला आणि भाऊसाहेबांनी तातडीनं बोलवलंय असं म्हणत त्याच्या बायकोलाच चावडीवर घेऊन आला. बिचारी भाजीसाठी कांदा चिरत होती. नवऱ्यानं बोलवलं म्हणून डोळे पुसत पुसत धावत पळत तिथे आली. एकच गोंधळ उडाला. सगळ्या गावभर लोक 2-3 दिवस या गोष्टीवर हसत होते. त्यामुळे ते आपल्याऐवजी पांडूला चावडीवर पाठवायला लागले आणि असं करता करता एक दिवस पांडू कोतवाल झाला. बगलेत पंचायतीचं रजिस्टर घेऊन फिरताना पांडूला छान वाटायचं. कुलकर्णी गुरुजी बगलेत पुस्तकं घेऊन वर्गावर असेच येत. गावात TV आल्यावर पांडू खुश झाला, पण त्याचा आनंद फार दिवस टिकला नाही. पांडूकडे पंचायतीची आणि कोंडवाड्याची चावी असायची. TVची चावी ही आपल्याकडे येईल असा त्याचा अंदाज, पण तो खोटा ठरला. गावात पहिला TV, तोही रंगीत मोठा. जिल्हा परिषदेनं त्यावर्षी सगळ्या ग्रामपंचायतींना TV दिलेला होता. गावात कुणाकडेही TV नव्हता, ऐपतच नव्हती कोणाची. रेडिओ सोडून मनोरंजनाचं दुसरं काही साधनही तेव्हा नव्हतं. गावात कधीतरी तमाशा आला तर आला, नाही तर यशवंतराव महाराजांच्या यात्रेशिवाय मनोरंजन असं काही नसायचं. यात्रा वर्षातनं एकदा. TVमुळे गावच्या जीवनात थोडा विरंगुळा आला होता. त्यामुळे दिवसभर उन्हातान्हात राबलेली सगळी माणसं संध्याकाळ झाली की TV बघायला पंचायतीच्या समोर जमा होत. आता इतकी महत्त्वाची वस्तू, महागडी वस्तू, त्याची चावी सरपंच पांडूकडे कशी देणार. त्यामुळे सरपंच आपल्या कमरेला चावी बांधून गावात फिरत. ग्रामपंचायतच्या बाहेर एक 5 फूट उंचीचा लोखंडी खांब रोवून त्यावर एका लाकडी पेटीत TV बसवला होता. TVचा अँटेना पंचायतीच्या छतावर उंच करून उभा केला होता. बऱ्याचदा हा अँटेना फिरवावा लागे. ते काम अर्थात पांडूकडे आलं. रोज संध्याकाळी TV सुरू होई. तेव्हा TVवर सकाळी शैक्षणिक कार्यक्रम असत, ते बघायला कोणाकडे वेळ नसायचा. पण संध्याकाळी 6 नंतर TV सुरू व्हायचा. आबालवृद्ध TV समोर जमत. TVचं नाविन्य होतं. तेव्हा बऱ्याचशा घरात रेडिओ होता. रेडिओचा फक्त आवाज ऐकायचा. आता आवाजाबरोबर चित्रही बघायला मिळायला लागलं, त्यामुळे गर्दी जमलेली असायची. पण सरपंच मात्र रमत गमत हळूहळू येणार. सभेचा प्रमुख पाहुणा जसा उशिरानं येतो ना, तसं. जेव्हा TV सुरू व्हायचा तोपर्यंत चित्रहारचं पहिलं गाणं संपलेलं असायचं. शाळेतल्या मुलांना सरपंचाचा राग यायचा. चित्रहार पण नीट बघायला मिळत नाही म्हणजे काय. पण बोलायची सोय नव्हती ना. एकदा 5वीच्या मुलांनी तक्रारीचा सूर लावला होता. अहो सरपंच, TV जरा लवकर चालू करा की, पिक्चर 4 वाजता सुरू होतोय. त्यावर सरपंच ओरडले, अभ्यास सोडून TV बघायचा असतो का रे सुकाळीच्या हो. हेडमास्तरला सांगून ना TV बघणं बंद करायला लागन तुमचं. त्यानंतर मुलांनी कधीही तक्रार केली नाही. सरपंचाची ठाम समजूत की TVचा आणि ज्ञानाचा काही संबंध नाही. तर TV बघायला मोठी गर्दी होई.
टी व्ही सुरक्षित राहावा म्हणून पांडूवर जबाबदारी, त्यामुळे तो टी व्हीच्या समोर बसून असायचा. मध्येच अँटिना फिरवायला पंचायतीच्या छतावर चढायला लागायचं. पांडूचं काम मात्र वाढलं. कोतवाल पांडू तात्या, चांगला 6 फूट उंच, राकट, मजबूत बांधा, उन्हातानात फिरून मूळचा गव्हाळ रंग काळा कुळकुळीत आणि अधिक लोभस झालेला. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात लांब बाया असलेला 3 बटनाचा साधा पांढरा सादरा, 1-2 ठिगळं त्याला लागलेली, डोक्यावर गांधी टोपी, त्याच्यावर उपरणं बांधलेलं. त्याच्या पांढऱ्या कपड्यांनी 8 दिवसात मळकट रंग धारण केलेला असायचा. पायात चामड्याच्या वाहना, चालताना कर्र कर्र आवाज करायच्या. त्यांना बरेच दिवस खोबरेल तेल मिळालेलं नसायचं. गडी कधी कुस्ती नाही खेळला, पण उतरला असता तर भल्या भल्यानं चितपट केलं असतं. बेडार. तालुक्याहून रात्री बेरात्री गावचा प्रवास करणं सोपं नव्हतं. रस्त्यात इरॅनियम होता. इरॅनियम म्हणजे वेताळाचं जागृत स्थान. लोक दिवसा घाबरायचे, पण पांडू तात्या रात्री बेरात्री प्रवास करायचा. त्याच्या डाव्या दंडावर ताईत बांधलेला होता. पांडू शाळेतून पळाला, पण आज त्याची दोन्ही मुलं हरिसिंग आणि लालसिंग मात्र शाळेत जात होती. घरात कमावणारा तात्याच, पण त्याच्या कामाईत काय भागणार. खरं तर घर चालायचं ते त्याच्या बायकोच्या सरूच्या मोलमजुरीवर. ती बिचारी आपली कधी मोलमजुरी कर, कधी गवत कापून आण, कधी लाकडाची मोळी आणून विक, असं करून 2 पैसे मिळवायची आणि आठवड्याचा बाजार करायची. पोराबाळांना कधी गोडधोड मिळायचं नाही. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मिळणारे चॉकलेट आणि यशवंतराव महाराजांच्या यात्रेतली जिलबी सोडली तर त्यांच्या जीवनात त्यांना कधी गोडधोड मिळायचं नाही. अंगावर धड कापडं नसायची. सरू 2 जुन्या फाटक्या साड्यांची 1 साडी करून नेसायची, पण तिची तक्रार काही नसायची. अशा परिस्थितीत मुलांना पाठ्यपुस्तकं कशी मिळणार. तात्या मनातल्या मनात दुःखी होई. कोतवालाची बायको, पण अंगावर एक धड लुगडं नाही. कोतवालाची पोरं, पण पुस्तकं नाहीत. त्यामुळे त्यांना शाळेत मार नित्याचा. पांडू तात्या सरपंचांना विनंती करी, अहो सरपंच साहेब, माझा पगार वाढवा की 2-4 रुपये तरी. अजाबात भागत नाही बघा. पांडू. सरपंच समजून सांगायचे का दम द्यायचे ते कळायचंच नाही. पांडू, अरे आपली पंचायत म्हणजे काय मंत्रालय वाटलं का तुला. पैसे आले तर तुला मिळणार, मला मिळणार. मंत्रालय म्हणजे एखाद्या बँकेचं नाव असेल असा पांडूचा समज. सरपंचाचं म्हणणं खरं होतं. तेव्हा सरपंचांनाही मानधन मिळत नसेल. पण मी कसं भागवू सरपंच. बायको मजुरी करते म्हणून 2 वेळाला खायला तरी भेटते, नाही तर उपाशी झोपावं लागेल मला. सरपंच डोक्यावरची गांधी टोपी व्यवस्थित करत म्हणायचे, महात्मा गांधी माहिती आहेत का तुला. त्यो बघ त्यांचा फोटो आहे भीतीव. महिना उपवास करायचे म्हणे, पण त्यांनी कधी नाही तक्रार केली. 2-4 दिवस तू उपाशी झोपला तर काय होणार आहे, काय मरणार आहे का. आता सरपंच मरणापर्यंत गेले म्हटल्यावर तात्या काय बोलणार. मग कधीतरी पांडू तात्या ग्रामसेवकाला साकडं घाले, भाऊसाहेब माझ्या पगाराचं तेवढं बघा की. अरे अजून 1 तारीख तर येऊ दे. भाऊसाहेब 1 तारीख 2दा येऊन गेली हो, तरी माझा नाही पगार झाला. त्याबद्दल नाही म्हणत मी, मग थोडा पगार वाढवा की. लय नाही म्हणत, थोडाच हो. तात्यालाच अपराध्यासारखं वाटत होतं. भाऊसाहेब तोंडातलं पान खिडकीतनं बाहेर थुकला, पाणी प्यायला आणि त्याला म्हणाला, हे बघे पगार वाढवायचा का नाही हे समजा हे सरपंचाच्या हातात, माझ्या हातात काय आहे दत्तुरा. पांडू नाराज व्हायचा. त्या दिवशी त्याला रातच्याला भाकरी गोड लागायची नाही. सरू काही बोलायची नाही, पण तिचं न बोलणं पांडूला असह्य व्हायचं. खरं तर पांडूला त्याच्या बायकोनं फक्त एकदाच समजून बघितलं होतं की चावडीवर जाऊन बसण्यापेक्षा कुठंतरी सालं धरा, किमान 1-2 मण बाजरी तरी येईन घरात. पण पांडूचा त्याला विरोध. तो तिला समजावायचा की अगं मी सालगडी म्हणून राहिलो तर आपली पोरं पण सालगडीच राहणार बघ. अगं किमान त्यांना 2-4 वर्ग शिकू दे. भाऊसाहेबांना सांगून लावता येईन कुठंतरी कामाला. भाऊसाहेबांसारखे त्यांनी कापडं घालावीत असं वाटतंय मला. आणि भाऊसाहेब तर म्हणतात तुमच्या लोकांना सरकारनं पुढं लई सवलती दिल्या आहेत, शिकू दे त्यांना. पण पुढं म्हणजे किती पुढं आणि काय सवलती आहेत. सरूचा भाबडा प्रश्न. तर ते मला कसं ठाव असणार ना.
नवऱ्याचं स्वप्न ऐकून परत तिने कधीही त्याला सालगडी राहण्याचा सल्ला दिला नाही. कधी कधी पांडूला खूप राग यायचा आहे सगळ्याचा. पोराबाळांचे हाल बघवत नसायचे. तुटलेली चप्पल शिवायला पैसे नाहीत. रतनच्या अंबारानं कधी त्याच्याकडनं पैसे मागितले नाहीत हा भाग वेगळा. बायकोच्या अंगावर धड चोळी नाही, पोरांना पेन पेन्सिल नाही. या रागातून त्याच्या मनात विचार यायचा की खूप दारू प्यावी आणि सरपंच आणि ग्रामसेवकाला खूप शिव्या द्याव्यात. मग कुठेतरी भट्टीवर जाऊन बसणार. एक ग्लास देशी दारू पोटात गेली की मग पांडूला पुढं बोलणं चालणं अशक्य होई. आहे तिथे झोपी जायचा. दारू उतरायची तसा त्याचा रागही उतरायचा. त्यामुळे सरपंच ग्रामसेवकाला भरपूर शिव्या द्यायची त्याची इच्छा काही पूर्ण होत नसे. पांडूचं काम तर कमी होत नव्हतं, पोट मारून सगळं करायला लागायचं. पांडू जेव्हा चावडीत एकटाच असे तेव्हा तो भिंतीवरच्या महात्मा गांधींच्या फोटोकडे एकटक बघत राही. उन्हाळ्याचे दिवस होते. अक्षय तृतीयेपासून जरा जास्तच तापायला सुरुवात झाली होती. अशा वेळी रात्र रात्र जागून थोडं थोडं पाणी भरून शेतकरी आपली पिकं जगवत. अशा पिकात जर कोणाची गाय म्हैस बकरी घुसली तर शेतकऱ्याचा खूप संताप होई आणि स्वाभाविक होतं ते. राब राबायचं, तोळा तोळा पाणी भरायचं आणि पिकाचं असं नुकसान बघायचं म्हणजे संताप होणारच की. आणि 24 तास शेतकऱ्याला शेताची राखण करणं अवघड. बरं कधी कधी 2 एकर शेती इथं तर 3 एकर शेती 2 मैलावर. सगळ्या ठिकाणी राखण करणार कशी? आणि जनावराचा स्वभावच, हिरवं दिसलं की ते तोंड घालणारच. अशात कुणाची गुरंढोरं पिकात दिसली की शेतकरी संतापायचा. समजून सांगायचा गुरांच्या बकऱ्यांच्या मालकाला, पण परत जनावरं पिकात दिसली की मग मात्र शेतकऱ्याचा राग अनावर व्हायचा आणि सगळी जनावरं हाकत तो कोंडवाड्यात घेऊन यायचा. कोंडवाडा गावाच्या पश्चिमेला, गावाच्या पूर्वेला पांडूची झोपडी. कुणीतरी पोरगा धावत पळत निरोप द्यायचा, पांडू तात्या कोंडवाड्यात कोणण्यासाठी बकऱ्या आणल्यात मैपतनं. निरोप मिळाला की जेवणाचं ताट बाजूला सारत तात्याला उठायला लागायचं. कारण कोंडवाड्यासमोर 10-12 बकऱ्या असोत की 2-4 गायी असोत, त्यांना थांबवून ठेवणं अवघड होत असे. बिथरायची ना ती. कधी कधी तर 1-2 वात्रड जनावरं जागेवर थांबवून ठेवताना कसरत व्हायची त्या शेतकऱ्याची. जनावर उधळायला बघायचं. अशा वेळी कोंडवाड्याच्या अवतीभोवती खेळणारी पोरं शेतकऱ्याच्या मदतीला येत. त्यांना तो खेळ होई. मग त्यातलाच एखादा पांडू तात्याला बोलवायला पळत यायचा. पांडू लगबगीनं यायचा, चाव्या कमरेलाच असत. करधोट्याला करधोटालाही कामाचा. लहान असो की मोठा, सगळ्यांना करधोट्याचा बहुरंगी बहुढंगी उपयोग. तर पांडू कमरेच्या चावीनं कुलूप उघडणार, सगळी जनावरं आत गेली की कुलूप बंद करणार. शेतकरी जनावरांच्या मालकाच्या नावानं शिमगा करत निघून जाईल. पण आता त्या जनावरांची जबाबदारी पंचायतीची म्हणजे पांडूची. जनावर किती दिवस आत राहील याचा काही नेम नाही, पण जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना बादलीनं हांड्यानं पाणी पाजणं, कुठनं का होईना चारा आणणं, त्यांना चारा टाकणं पांडूचं काम. कोंडवाडा म्हणजे गावची ओळख. 5-25 जनावरं एका वेळी कोणता येईल असा मोठा. चारी बाजूला 6-7 फूट उंच दगडी भिंत. आत बाहेर करण्यासाठी एकच फाटक. फाटकाला लोखंडी गज लावलेले. आतल्या गायी म्हशी जनावरं बघता यावीत म्हणून ही सोय. कोंडवाड्याच्या बाहेर लिंबाचं झाड. झाडाची निम्मी सावली कोंडवाड्यात पडायची. दुपारच्या वेळी जनावरं त्या सावलीत येऊन थांबत. कोंडवाड्यात ज्याच्या बकऱ्या गायी म्हशी येत ते काकुळतीला येत. पोटच्या पोरावानी ती जनावरं. मालक किंवा गुराखी जर जनावरं कोणतानाच आला तर शेतकऱ्याची माफी मागायचा, परत असं होणार नाही म्हणून विनंती करायचा. शेतकऱ्याला दया आली तर तो सोडायचा, नाही तर जनावरं आत. पांडू तात्या यात कसलाही हस्तक्षेप करत नसे. त्याचं काम फक्त फाटक उघडणं बंद करणं. कोंडवाड्यात जनावरं गेली की बाहेर काढणं सहज शक्य नसायचं. त्यासाठी प्रत्येक जनावराचा दंड भरायला लागत असे. एका दिवसाला 1 बकरी असेल तर 5 रुपये, 1 गाय किंवा म्हैस असेल तर 10 रुपये, रेडा असेल तर 12 रुपये. दिवसागणिक दंडाची रक्कम वाढत जाईल. 10-12 जनावरं असतील तर एका दिवसाचे कवयीना 100-1 रुपये होत. एवढे पैसे आणणार कुठनं? एकदा शांताबाईच्या 2 बकऱ्या 8 दिवस कोंडवाड्यात होत्या.
शांताबाई एकटी, म्हातारी, विधवा, पैसे कुठून आणणार? धनुष्यासारखी वाकलेली. त्याही स्थितीत ती बकऱ्यांना चारायला घेऊन ये, चारा पाणी करी. बकऱ्या म्हणजे तिच्या सोबतीणी, पोरीच. ती 8 दिवस कोंडवाड्यासमोर झोपत होती. पांडूला म्हातारीची स्थिती बघवत नसायची, पण करणार काय? तो आपल्या कर्तव्यावर ठाम. 8 दिवसांनी म्हातारीने कुठून तरी पैसे आणले, चावडीत भरले, तेव्हा बकऱ्या बाहेर आल्या. लेकी घरी आल्याचा आनंद म्हातारीला झाला होता. बऱ्याचदा आसपासच्या गावची जनावरंही कोंडवाड्यात येत. ती अनोळखी असत, कुणाची ते माहीत नाही. शेतकरी जनावरं जागेवर नाहीत म्हटल्यावर आपल्या गावचा कोंडवाडा बघत, तिथे नाही म्हटल्यावर मग आसपासच्या गावातले कोंडवाडे बघत. बरं, हे सगळं शेतीची कामं सांभाळत. मग कधीकधी या 4-5 दिवस निघून जात. इतके दिवस त्या जनावरांची चारा पाण्याची सोय पांडूलाच बघायला लागे. आता पांडू इतक्या जनावरांसाठी चारा आणणार कुठनं? ना त्याचं शेत, ना पंचायतीचं शेत, ना जवळ पैसा. 2 महिने पगार नाही. घरी बायकोच्या 2-3 बकऱ्या आहेत, त्यांना कधी त्याला गवत आणता आलं नाही, तर या गाय म्हशींसाठी कुठनं चारा आणणार तो? भोवऱ्यात अडकल्याप्रमाणे पांडूची गत व्हायची. तो वैतागायचा, पण आतल्या आत. चेहऱ्यावर तेवढीच शांतता जेवढी आत अशांतता, निरागसता आणि कर्तव्यपूर्तीची भावना. त्या दिवशी 4 वाजता, ज्येष्ठातली दुपार, पांडू झोपला होता. तेवढ्यात एक फिंदरी पांडू तात्याचं दार ठोठावत ओरडत होती, "क्वातवाल तात्या, क्वातवाल तात्या, कोंडवाड्या, ढोरं आली, लवकर बोलिवले." नुकताच डोळा लागला होता पांडूचा. क्षणभर त्याला कळलंच नाही आपण कुठं आहोत, सकाळ आहे का संध्याकाळ आहे. दुसऱ्या क्षणी हडबडून जागा झाला. टोपी उपरणं घेतलं, तोंडावर पाणी मारलं. उपरण्यानं तोंड पुसत पुसत पांडू निघाला कोंडवाड्याकडे. फिंदरी तोपर्यंत कोंडवाड्याजवळ पोचली होती. कोंडवाड्यासमोर मल्हारी गाईंना थोपवत होता. मल्हारी म्हणजे कष्टाळू शेतकरी, स्वभावानं गरीब. त्या जनावरांना थोपवून धरताना त्याची तारेवरची कसरत चालू होती. ती गर्दी आणि मल्हारीची तारांबळ बघून पांडू दुडू दुडू धावत आला. फाटक उघडलं, एक एक जनावर आत गेलं. बरं, जनावर काही सहजासहजी आत जात नाही. पकडलेला साप जसा सहजासहजी सर्पमित्राच्या बरणीत जात नाही, अगदी तसंच ही जनावरं कोंडवाड्यात जायला तयार होत नाहीत. सर्पमित्राच्या हातात सापाची शेपटी तरी असते. इथे बिथरलेल्या जनावरांना हात लावणं संकटाला आमंत्रण देणारं. कोण जनावर मारकं तर कोण लाथा मारणारं, काही सांगता येत नसायचं. एकदाचे सगळ्यांचे प्रयत्न कामाला आले. जनावरं आत गेली. 3 गायी, 2 खोंड, 1 पारडू, 1 वासरू. आत कोंडलेली ढोरं उन्हातच पळवत आणल्यामुळे धापा टाकत होती. तिकडे मल्हारी धापा टाकत बसला होता लिंबाच्या झाडाखाली. गर्दी कमी झाली होती. बसल्या बसल्या मल्हारी जमलेल्या लोकांना समजावून सांगत होता की त्याचं किती नुकसान केलं आहे त्या जनावरांनी. गर्दी पांगली. मल्हारी गेला. पांडू तात्यानं समोरच्या घरातनं एक हंडा, एक बादली घेतली. हापशावर जाऊन पाणी आणलं. जनावरांना पाजलं. 2-3 खेपा कराव्या लागल्या पांडूला. संध्याकाळ होत आली होती. घरी जाऊन बायकोच्या, सरूच्या हातचा चहा प्यावा असं मन म्हणत होतं, पण त्याचे पाय घराकडे वळण्याऐवजी रानातल्या पांदीकडे निघाले. थोडं पुढे गेल्यावर गिरणीवाल्या किसनाचं खळं दिसलं. उन्हाळ्याचे दिवस. प्रत्येक शेतकरी आपल्या जनावरांसाठी चारा जपून वापरणार. हिरवा चारा फार कमी मिळायचा. वाळलेला चारा थप्पी लावून ठेवलेला असे. पुढे पावसाळ्यात झडी लागली तर यातला चारा जनावरांना कामाला येईल. किसननं बाजरीचं सारमाट रचून ठेवलेलं होतं. किसना खाळ्यातच बसलेला होता. पांडू येताना दिसता त्याने रामराम केला. "रामराम किसना भाऊ, जरा 2 पेंड्या सारमाट घेतो बरं का." "का र तात्या, कशासाठी?" "कोंडवाड्या ढोरं कोंडलीत." "कोणाची र?" किसनाची उत्सुकता. "काय आपल्या गावची नाही दिसत बा. असतील चौंधाण्याची नाही तर कांधाण्याची." चौंधाणे आणि कांधाणे नदी पल्ल्याडची गावं. म्हणजे नदी पल्ल्याडून पकडून आणले काय असं वाटतंय खरं. "हे बघे, आत्ता पुरतं घेऊन जा बाबा, उद्याच्याला नाही देणारा." नाही, उद्याच्याला नाही नेणार." पांडू तात्यानं 4 पेंड्या सरमाट घेतलं. उकिरड्यावर फेकून दिलेली उगार पण उचलली. उगार म्हणजे जनावरांचा खाऊन खराब झालेला चारा.
सगळं उपरण्यानं बांधलं, किसनाच्या मदतीनं डोक्यावर अलगद घेतलं आणि लांब लांब टांगा टाकत कोंडवाड्याकडे निघाला. जनावरं भुकी होती. जिथे मिळेल, जेवढं मिळेल तेवढं खाणं हा जनावरांचा स्वभाव. पांडू तात्यानं फाटका मोरं चारा टाकतात जनावरं आतल्या आत गारागारा फिरायला लागली, हांबरायला लागली. वाळलेला चारा होता, हातानं सरमाट मोडलं आणि फाटकावरून अलगद चारा आत टाकला. चारा एकाच ठिकाणी पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. पांडू घराकडे निघाला. सरू वाट बघत होती. हरिसिंग आणि लालसिंग नुकतीच खेळून आली होती. चिमणीच्या उजेडात काहीतरी वाचत बसली होती. गावात महात्मा फुले वाचनालय सुरू झालं होतं. महिन्याला सभासद फी 2 रुपये होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं कोणाकडून तरी गोष्टीची पुस्तकं मागून आणत, जे मिळेल ते वाचत. पांडूच्या मुलांकडे सभासद फीसाठी 2 रुपये नसायचे. इकडची तिकडची कामं करून पांडू परत कोंडवाड्याकडे निघाला जनावरांना पाणी पाजण्यासाठी. जेवण झालं, सगळी झोपली. पांडूला काही झोप येईना. या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. दोन्ही पोरं आईबरोबर सुट्टीत मिळेल त्या कामाला जात, पुढच्या वर्गाच्या पुस्तकांसाठी पैसे साठवत. पांडू विचार करत होता, 2 वेळा 1 तारीख निघून गेली, आता 3ऱ्यांदा येईल. हरिसिंग लालसिंगची शाळा सुरू होईल. त्यांना कापडं घ्यायला हवीत. यंदा हरिसिंग 5वीत आणि लहाना लालसिंग 3रीत गेलाय. पुस्तकं कापडं शाळेत मिळत नसत. दुपारच्या जेवणाची योजनाही तेव्हा शाळेत सुरू झाली नव्हती. बाहेरगावचे गुरुजी आपापला डबा आणत. दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुलं जेवायला घरी पळायची. दिस उजाडला. बायकोच्या आवाजानं पांडूचे डोळे उघडले. आज त्याला उठावंसं वाटत नव्हतं, पण तरीही तो उठला. थोड्या उशिरानं चावडीवर गेला. सरपंच, ग्रामसेवक थोड्या वेळानं आले. त्यांना तालुक्याला मीटिंग होती. त्यांची जायची लगबग सुरू होती. थोडा वेळ गेला. नंतर मोठी हिंमत करत पांडू म्हणाला, सरपंच साहेब, माया पगाराचं बघा किती एवढं. पोरसनी कापडं घ्यायचीत, बुकं घ्यायचीत, घरात लई अडचण आहे. पांड्या, गडबडीच्या येळेला तुला पगार आठवतो कारण? अहो सरपंच, तुमची गडबड आहे खरं आहे, पण माझी अडचण पण आहे ना. अहो भाऊसाहेब, तुम्ही तरी काहीतरी बोला ना. पुढच्या आठवड्यात करतो, भाऊसाहेब म्हणाले. थोडा वेळ शांतता पसरली. भाऊसाहेब रजिस्टर बॅगेत भरत होता. मला आज थोडा तरी पगार करा. कोंडवाड्याचे पैसे जमा असतील ना, त्यातनं पगार करा की. अरे तुला सांगितलं ना, कळत नाही का भाऊ? सरपंचानं रागात शिवी आसडली. सरपंच, ग्रामसेवक गेले. बाजार गाडी यायची वेळ झाली होती. तालुक्याचा बाजार. त्या दिवशी आसपासच्या गावांना जादा बस म्हणजे बाजार गाडी सोडली जाईल. पांडू घरी आला. उदास होता. बायको, पोरं गवत कापायला गेली होती. बाजारचा दिवस असूनही त्यांना कामाचे पैसे मिळाले नव्हते. बरं, बाजार असल्यानं कामही काही नव्हतं, म्हणून ते तिघं गवत कापण्यासाठी गेले होते. घरच्या बकऱ्यांना चारा होईल आणि 2 भारे पाठक गुरुजींना विकले की 2 पैसे मिळतील, हा सरूचा हिशोब. पाठक गुरुजी गावात भिक्षुकी करत. गेल्या वर्षी पाटलानं बाप आजारी असताना गुरुजींकडनं गोदान विधी करून घेतला होता. बापाला लवकर मुक्ती मिळावी, शांती मिळावी म्हणून. त्यात मिळालेली गाय पाठक गुरुजींनी मोठ्या आनंदानं आपल्या दारात बांधली होती. पाटलाचा बाप त्यानंतरही 6 महिने अंथरुणात खितपत पडला होता. दुसरा दिवस उजाडला. पांडू चावडी उघडायला गेला नाही. रविवार असला तरी तासाभरासाठी चावडी उघडायला लागे. कोंडवाड्यातल्या जनावरांना चारा पाणी तेवढं करून पांडू घरी येऊन झोपला. सोमवारचा दिवस उजाडला. पांडू सोमवारीही चावडीवर गेला नाही. ग्रामसेवकानं आपल्या चावीनं चावडी उघडली. सरपंचाचा निरोप आला, काम आहे लवकर ये. तरीही पांडू गेला नाही. आज तर तो कोंडवाड्याकडे सुद्धा फिरकला नाही. दुपारी जेवलाही नाही. दुपार टळली. संध्याकाळ झाली. जीव कासावीस होत होता. बायकोनं डोक्यावरचं गवताचं ओझं फेकलं आणि ती तिथेच बसली. तोपर्यंत हरिसिंगनी आणि लालसिंगनी आपापली ओझी टाकून पाणी प्यायला माठाकडे धाव घेतली होती. सरूनी त्यांना पाणी मागितलं. पाणी पीत पीत ती विचार करत होती. उद्या सकाळी गवताचे 2 भारे गुरुजींच्या दारात टाकायचे, तेला मिठाचा बाजार करायचा. घरात उद्याच्याला चहाची पावडरसुद्धा नाही. तांब्याभर पाणी पिऊन तिला बरं वाटलं. पांडू आपल्या विचारात होता. थोड्या वेळानं सरू उठली, आपल्या कामाला लागली. चूल पेटली. भाकरी उतरताच दोन्ही मुलं जेवायला बसली. त्यांनी गोळांबा केला होता.
पांडू आणि सरू जेवायला बसलेत. ठेचा, एक कांदा, बाजरीची भाकर आणि पोरांनी केलेला गोळांबा. पांडूला जेवण जाईना. न राहून सरूनं विचारलं, अहो काय झालं, जेवत का नाही? सकाळच्या भाकरी बी तशाच पडून आहे ती. अगं आज दिसभर झोपून आहे, कोंडवाड्याकडं बी नाही गेलो. अहो झालंय तरी काय, गोड नाही वाटत का? गोड न वाटाय झालंय काय? थोडा वेळ थांबला, कसला तरी निश्चय केला आणि म्हणाला, मी काय उद्यापासून चावडीवर जाणार नाही, मला पंचायतीचं काम नाही करायचं. बायकोचा हातातला घास हातातच राहिला. नवरीची तगमग तिला समजत होती. तिने त्याला धीर देत म्हटलं, अहो नाही करायचं तर नका करू, आपली चूल काय त्या पंचायतीमुळे पेटत नाही. तसं नाही ग, इतके दिवस चावडीवर काम करत आलो पण आता नाही म्हण होत. अहो तेच म्हणते मी, नाही करायची तर नका करू, जाऊ रोजानं कुठे कामाला, दोन्ही पोरं शाळेला जातील, आपण कामाला जात जाऊ. अगं पण कोंडवाड्यात जनावरं आहे ती, मग आहे ती तर राहून दे, आपण का त्याची चिंता करायची? बघल सरपंच, नाही तर तुमचा गारामसेवक. अगं पण ती मुकी जनावरं, कोण त्यांचा वाली आहे का? कोंडणारा कोंडून गेला, मालक शोधत असं इकडं तिकडं. आज 3 दिवस झाले ग कोंडून, आज सकाळपासून त्यांना चारा पाणी नाही. मला सांग, त्या मुक्या जनावराची काय चूक आहे? मग तूही तरी काय चूक आहे? जाऊ दे, बघल सरपंच. पांडूला झोप येईना. अंथरुणावर तळमळत पडला होता. त्याच्या डोळ्यांसमोर कोंडवाड्यातले जनावरं घरा चकरा मारत फिरत होते. तो विचार करत होता, जशी आपल्या पोटात भूक तशी त्यांचीही भूक. आपल्याला तहान लागते तशी त्यांनाही लागते. त्यांनाही उन्हाचा चटका बसत असेल. ज्येष्ठाचं ऊन आहे. पाण्या वाचून मुकी जनावरं तडफड करत असतील. उन्हाळ्यात भेलाटीतली बरीचशी मंडळी गल्लीतच अंथरूण टाकून झोपायची. पांडू पण आपल्या पोराबाळांसह दारासमोर झोपला होता. झोप लागते न लागते तोच पांडू दचकून उठला, अंथरुणात उठून बसला. घामानं भिजला होता. अचानक बायकोला जाग आली. नवऱ्याची तगमग तिने ओळखली. ती म्हणाली, चला कोंडवाड्यातल्या जनावरांना चारा पाणी करून येऊ. पांडू लगेच उठला. सरू त्याच्या मनातलं बोलली होती. दोघं तडक निघाले. मुलं झोपलेलीच होती. दोघांनी एक एक भारा डोक्यावर घेतला. दोघांच्याही हातात एक एक बादली होती. कोंडवाड्याजवळ जाता जनावरं मोठमोठ्यानं हांबरायला लागली. आषाढभूत नजरेनं फाटका समोर येऊन बाहेर बघत होती. पाण्या वाचून त्यांचा जीव कासावीस झालेला होता. पांडूनं सगळ्या जनावरांना आधी पाणी पाजलं, मग सगळ्यांना मिळेल अशा बेतानं गवत टाकलं. जनावरं तृप्त झाली. त्यांच्या चेहऱ्यावर पोट भरल्याचं समाधान दिसत होतं. पांडू तिथेच बसला. त्याची बायको बादल्या घेऊन माघारी परतली. पोरांची काळजी होती ना. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू होता. पुनव जवळ आली होती. लख्ख प्रकाश पडला होता आणि गार वारा सुटला होता. कोंडवाड्याच्या समोरच पांडू एका घराच्या पायरीवर बसला. सगळीकडे सामसूम होती. कोणी अंगणात तर कोणी धाब्यावर झोपलेलं. साखर झोपेत होते सगळे. बसल्या जागेवर पांडू आपल्याशी संवाद करायला लागला. या जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? ते कोंडवाड्यात आहेत आणि आपण बाहेर आहोत. पण आपण खरोखरच बाहेर आहोत का? आपल्या भोवती कसल्याच भिंती नाही आहेत का? आपली चावडी म्हणजे एक कोंडवाडाच की. जनावरं कोंडावीत तशी लोक चावडीत घुसतात. सरपंच मारक्या म्हशीवानी बघत खुर्चीत बसलेला असतो. साला आपलं जीवन हेच कोंडवाडा झालं आहे. याच्यातून बाहेर पडायचं म्हणजे काही ना काही दंड हा भरावा लागणार, नाहीतर भिंतीवर डोकं आपटून रक्तबंबाळ तरी व्हावं लागणार. गायी रवंथ करत शांतपणे बसल्या होत्या. दोन्ही खोंड मात्र आपसात भिडली होती. पांडूच्या मनात विचार आले की आपापसात भांडत बसण्यापेक्षा ही खोंड हे फाटक तोडत का नाहीत? या भिंती पाडत का नाहीत? त्यांनी ही व्यवस्था का म्हणून मान्य करायची? दावणीला बांधलं काय आणि कोंडवाड्यात कोंडलं काय आहे तर शिक्षाच. लाचारीचंच जीणं हे. का म्हणून ही शिक्षा भोगायची? का म्हणून कोंडवाड्याचे नियम पाळायचे? पांडूच्या डोक्यात अचानक वीज चमकली. हितमुखी जनावरं आहे ती, त्यांच्याकडे विचार नाही. पण मी काय करतोय?
माझ्याकडे विचार नाही का? मी ही व्यवस्था का म्हणून मान्य करतोय? कुणासाठी? ती जनावरं आहे ती म्हणून आत आहेत, पण मी माणूस असून त्यांच्यासारखा लाचार काय? आईला मला पण डोकं आहे का नाही? दुसऱ्या दिवशी 10च्या सुमाराला दारात अनोळखी माणूस उभा होता. राम राम कोतवाल. राम राम. मी ओळखलं नाही. मी जोरणगावचा धनाजी आहे. माझी जनावरं कोंडवाड्यात आहे ती. चावडीत जाऊन दंड भरलाय. पावती आहे माझ्याकडे, ही बघा. त्यांनी पावती दाखवली. चला. पांडूनं हातानंच कोंडवाड्याकडे चालण्याचा इशारा केला. दोघं कोंडवाड्याकडे निघाले. बरं झालं. पांडू मनात म्हणत होता, आज जनावरांची ही काळजी मिटली म्हणायची. कोंडवाड्यातली जनावरं मालकाला बघताच हंबरायला लागली. पांडूनं कुलूप काढलं तसं मोकळ्या हवेत चारी पाय मोकळे करत शेपटी नाचवत ती घराच्या दिशेनं पळत सुटली. त्यांच्या मागे त्यांचा मालक डोक्यावरची टोपी सांभाळत धावत होता. पांडू तसंच चावडीवर गेला. कमरेच्या चाव्या सरपंच आणि ग्रामसेवकाच्या समोर टाकल्या आणि काही न बोलता घराच्या दिशेनं निघाला. पाठीमागे सरपंच ग्रामसेवक त्याला हाका मारत होते, पण पांडू सरळ घराकडे निघाला. आज त्याला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. कोंडवाड्याची दगडी भिंत तोडून बाहेर आल्यागत त्याला आनंद झालेला होता. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होतात राजेंद्र खैरनार लिखित कोंडवाडा ही कथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, मुख्य म्हणजे सर्व कथाप्रेमी मित्रमंडळात ही कथा शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय, या फोटोला क्लिक केल्यावर दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करता येतं, हे लक्षात घ्या. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.